नमस्कार मित्रांनो, भरपूर जण वाट पाहत होते. तो क्षण आता आलेला आहे. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल किंवा अपडेट करायचा असेल किंवा चेंज करायचं असेल, तर ते आता तुम्ही घरबसल्या लिंक करू शकता आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. त्या नवीन ॲप्लिकेशनमधून तुम्ही घरबसल्या ही प्रोसेस करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज लागणार नाही. फक्त मोबाईलमधून ही प्रोसेस तुम्ही करू शकता आणि फक्त तुम्हाला ₹75 एवढं पेमेंट करावं लागणार आहे. आता ही प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा. या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहणार आहे. चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इतर मित्रांना देखील शेअर करा. सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरवरती सर्च करा आधार. फक्त आधार अशा पद्धतीने सर्च करा. सर्च केल्यानंतर इथे भरपूर ॲप्लिकेशन दिसतील. हे जे ॲप्लिकेशन आहे आधार युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया, हे जे ॲप्लिकेशन आहे इन्स्टॉल करायचे. लोगो पहा असा आहे. तर हेच ॲप्लिकेशन आधार आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. फक्त आधार हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल करून याला ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने फाईल युजिंग द ॲप परमिशन आहे, अलाऊ करायचे आहे. परमिशन द्यायची. त्यानंतर स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर हा जो खाली ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय. स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर त्यानंतर पुढे तुम्हाला आय एम रेडी विथ माय आधार हा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आणि पुढे आल्यानंतर इंटर एंटर आधार नंबर ज्या व्यक्तीचा आधार नंबर चेंज करायचा आहे, त्या व्यक्तीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि खाली कंटिन्यू ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय. आधार नंबर टाकून कंटिन्यू केल्यावर त्यानंतर इथे आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन अँड प्रायव्हसी पॉलिसी इथे क्लिक करायचे आणि खाली प्रोसीडवर क्लिक करायचे. प्रोसीड केल्यानंतर आय एम अंडर ई-टी याच्यावरती क्लिक करायचंय आणि येस करायचंय. त्यानंतर प्रोसीड टू सिम क्लिक करायचे. याच्यावरती यायचे. यामध्ये तुम्हाला तुमचा कोणताही नंबर असू द्या, हे तुमचं कोणताही नंबर मोबाईल नंबर असू द्या, तरी ते सिम सिलेक्ट करा आणि खाली सेंड एस-एम-एस करा. सेंड कोणताही मोबाईल नंबर असू द्या. पुन्हा एकदा इथे पॉपअप येईल त्याला सेंड करा. कुणाचाही मोबाईल नंबर असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. सेंड करायचे. कुठल्याही नंबर असू द्या, फक्त हे एस-एम-एस तुम्हाला सेंड करायचे. हे मेन डिटेल आहे. त्यामुळे आपण करतो तर हे एस-एम-एस व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर कंटिन्यू टू फेस क्लिक करायचे. आता ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकला आहे, त्या व्यक्तीचा इथे आपल्याला फेस घ्यायचा आहे आणि इथे इनिशियल फेस ऑथेंटिकेशन क्लिक करायचं चष्मा घातला असेल तर चष्मा काढा आणि हा जो गोल आहे त्याच्यामध्ये बरोबर चेहरा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि डोळ्याचे आहे ते ब्लिंक करायचे. डोळे उघड-झाप करायचे. डोळे उघड-झाप झाले पाहिजे. डोळे उघड-झाप झाल्यानंतर हे जे फेस ऑथेंटिकेशन आहे, आपल्या हे झालेलं आहे. त्यानंतर आता फ्रंट डिटेल आणि आता प्रोसीड करायचंय. जसं प्रोसीड कराल तुम्ही पहाल एक पिन तयार करायला विचारेल. कोणताही एक 6 अंकी पिन तयार करा आणि कन्फर्म करा. आता पहा वरती स्टेप गाईड आहे त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केलं की तुमचं आधार कार्ड इथे दिसेल, तुमचा फोटो दिसेल, तुमची जन्मतारीख दिसेल. सगळी माहिती या बारकोडवरती क्लिक केलं, तुमचे सगळे माहिती दिसेल. तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं, सगळी माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता
त्याच खाली थोडं खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. तो ऑप्शन भरपूर जणांना आता अपडेट आलेला आहे. सर्व्हिसेस हा एक ऑप्शन यामध्ये माय आधार अपडेट. आता काही जणांना हा ऑप्शन आलेला नाही. त्यांनी थोडे दिवस थांबा. ॲप्लिकेशन अपडेट करा Play Storeवरून. सर्वांना येईल. थोडे दिवस थांबा. मला सुद्धा अगोदर आलं नव्हतं. आता हा ऑप्शन आलेला आहे. सगळ्यांना हळू हा ऑप्शन येत आहे. हळू येऊन जाईल. त्यामुळे काही काळजी करू नका. आता माय आधारवरती क्लिक करायचे. माय आधार अपडेट ऑप्शन नसेल तर थोड्या दिवसांनी येईल. आता इथे आल्यानंतर पहा मोबाईल नंबर अपडेट करू शकता, ॲड्रेस अपडेट करू शकता, नेम अपडेट, ईमेल अपडेट. आता समजा मी ॲड्रेस अपडेटवरती क्लिक केल्यानंतर पहा सांगते की कमिंग सून म्हणजे हे आता येणार आहे. ॲड्रेस अपडेटचा आता सुविधा उपलब्ध नाही. थोड्या दिवसांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. नेम दुरुस्ती म्हणजे नाव दुरुस्ती, नेम अपडेट, ईमेल अपडेट हे येणार आहेत. आता मोबाईल नंबर अपडेटचं चालू झालं आहे. मोबाईल नंबर अपडेट हा जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. हा जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर अपडेट. क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर अपडेटसाठी प्रोसेसिंग टाईम 30 दिवसाच्या दाखवतोय. परंतु हा जो मोबाईल नंबर तुमचा अपडेट होईल तो 24 तासात, 48 तासात होऊन जातो. 1-2 दिवसामध्ये अपडेट होतो. प्रोसेसिंग फी पाहिली तर ₹75 पेमेंट आहे. आता इथे काय आहे? इथे महत्त्वपूर्ण माहिती. जर रिक्वायरमेंट काय लागणार आहे. जो नंबर तुमचा अगोदर लिंक आहे, तो सुद्धा लागणार आहे आणि जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करायचा आहे, तो सुद्धा इथे लागणार आहे. ज्याचा मोबाईल नंबर अपडेट नाही, कुठलाच नंबर अपडेट नाही, त्यांच्यासाठी ऑप्शन आलेला नाही. त्यांचेसुद्धा ऑप्शन थोड्या दिवसामध्ये येईल. याच ॲपमध्ये होणार आहे आता. आपण कंटिन्यू करूयात. कंटिन्यू केल्यानंतर जो अगोदर नंबर होता लिंक त्यावरती ओ-टी-पी पाठवला जाईल. तर तो ओ-टी-पी टाकून सबमिट करायचे. ज्यांचा कोणताही नंबर लिंक नसेल तर त्यांचं याच्यामधून होत नाही. थोड्या दिवसांमध्ये होऊन जाईल. काही अपडेट आले तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. तर अगोदर कुठला नंबर होता आधार कार्डला त्यावरती ओ-टी-पी येईल. अगोदर कुठला नंबर होता आधार कार्डला त्यावरती ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर पुढे आता दाखवते की तुमचा मोबाईल नंबर अगोदर हा होता. आता न्यू नंबर तुम्हाला कुठला लिंक करायचा आहे, कोणता अपडेट करायचा आहे, तर न्यू मोबाईल नंबर हा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये नवीन नवीन मोबाईल नंबर जो असेल तो तुमचा इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली सेंड ओ-टी-पी क्लिक करायचे. आता जो नवीन मोबाईल नंबर लिंक करणारे किंवा अपडेट करणारे त्यावरती ती 6 डिजिटचा एक ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली आपल्याला व्हेरिफाय करायचे आहे. ओ-टी-पी व्हेरिफाय केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. आता नंबर व्हेरिफाय झालेला आहे. फेस ऑथेंटिकेशन क्लिक करायचे. ज्या व्यक्तीचा आधार नंबर पहिल्यांदा टाकला होता, त्याच व्यक्तीचा आता फेस ऑथेंटिकेशन घ्यायचं आहे. आधी पहिल्यांदा टाकला होता त्याच व्यक्तीचा आता फेस ऑथेंटिकेशन घ्यायचा आहे. फेस ऑथेंटिकेशनवरती क्लिक केलं तर व्यवस्थित त्या गोलमध्ये याच्यावर क्लिक करायचे आणि प्रोजेक्ट बटनावर क्लिक करायचे. चष्मा घातला असेल चष्मा काढा आणि ब्लिंक करायचे आहे. जे डोळे आहे ते ब्लिंक करायचे. बरोबर या गोल
मध्ये बरोबर चेहरा घ्यायचा आहे आणि डोळे ब्लिंक करायचे. ब्लिंक केलं की फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुली होणार आहे. उजेडामध्ये हे व्यवस्थित करा. आता पेमेंट करायचे आहे. कुठला नंबर तुम्ही लिंक करताय तुम्हाला माहिती दाखवली जाईल. कन्फर्म अँड पे वरती क्लिक करायचे. अगोदर कोणता होता, आता कुठला नंबर लिंक करताय ते दाखवलं जाईल. कन्फर्म अँड पे ऑप्शनवरती क्लिक करा. इथे येणार आहात ज्यामध्ये फोनपे, गुगल पे, पेटीएम कशानेही पेमेंट करा. तुमचं पेमेंट इथे कंप्लीट झालं आहे. इथे पहा पेमेंट सम झालेलं आहे. ₹75 पेमेंट आहे. कन्फर्म झालं. पेमेंट इथे ऑटोमॅटिकली होईल आणि इथे असं पेमेंट सक्सेसफुली मेसेज तुम्हाला डिस्प्ले होईल. पेमेंट झालेलं आहे. आपली प्रोसेस इथे कंप्लीट झालेली आहे. आता खाली डाउनलोड एक्नॉलेजमेंट त्यावरती क्लिक करायची. जी काही पावती आहे, ती पावती डाउनलोड होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपलं काम झालेलं आहे. ही पावती आहे. सेव्ह करून ठेवा, डाउनलोड करून ठेवा. काही दिवसांमध्ये तुमचा नंबर अपडेट होऊन जाईल, लिंक होऊन जाईल. काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये जर नवीन काही अपडेट आली, नेम दुरुस्ती असेल, नाव करेक्शन अपडेट असेल, अजून काही ॲड्रेस अपडेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.